नमस्कार मंडळी, मी किशोरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं स्वयंपूर्ण आम्ही या माझ्या युट्यूब चॅनलवरती. मंडळ मी आज आली आहे अंधेरी ईस्टला सिम्फनी बँकेट्स हॉल मध्ये आराध्य एक्झिबिशन मध्ये. आणि या एक्झिबिशन मध्ये मला भेटल्या जयश्री बोंद्रे मॅडम, ज्या आज 83 वर्षाच्या आहेत, पण त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. गेली 35 वर्ष त्या कागदी फुलं करण्याचा छंद जोपासत आहेत. आणि या फुलांच्या मी तरी अगदी प्रेमात पडले, तुम्हीही पडाल जर तुम्ही त्यांचं सुंदर असं त्यांची कला पाहिली तर. आणि यातून जे उत्पन्न मिळतं त्याच्यातून त्या समाजसेवा करत आहेत गेली अनेक वर्ष. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल. नमस्कार मॅडम. मॅडम, तुम्ही जी फुलं बनवलेली आहेत, कागदापासून बनवलेली फुलं आहेत, ती अगदी प्रेमात पाडण्यासारखी आहेत आणि गेली अनेक वर्ष म्हणजे लहानपणापासून खरं तर तुम्ही हा छंद जोपासलाय. तुमच्या या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. नमस्कार, मी माणिक बोंद्रे. मी सोलापूरची आणि क्रेप पेपरची म्हणजे क्रेप पेपर डुप्लेक्स पेपर असतो त्याची फुलं करते. आणि ती फुलं इतकी खरी वाटतात, कारण मी काय करते, खरं खरं फुल समोर ठेवून जशान तसं करण्याचा प्रयत्न करते. हा छंद मला अगदी लहानपणापासून आहे. आणि आता मोठं झाल्यानंतर तो माझा छंद म्हणजे काय, आवड आणि छंद अगदी नुसतं तेच आहे माझं आयुष्य असं म्हणा. तर मी जवळजवळ 30-35 वर्ष हा छंद जोपासलाय. आणि मी त्याची खूप सारी फुलं मी केलेली आहे. जिथे मी आता समजा फॉरेनला जरी गेले आणि तिथे नवीन फुल दिसलं तर ते मला वेळ लागतं आणि ते तसं केल्याशिवाय मला चैन पडत नाही. त्यामुळे मी अशी जवळजवळ 30-35 तरी प्रकारची वेगवेगळी फुलं केलीत. आता गणपतीसाठी म्हणा, जास्वंद आहे, नंतर पांढरा चाफा आहे, सोनचाफा आहे, नंतर प्राजक्ताची फुलं असतात. अगदी जशी हुबेहूब तशीच्या तशी वाटतात, कारण मी तशी समोर ठेवून त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि अशी बरीच प्रदर्शनं मी भरवली आहेत. जवळजवळ 30 तरी माझी प्रदर्शनं आतापर्यंत झाली आहेत. मी क्लासेस पण घेते, मी मुलींना शिकवते. आज जवळजवळ 700-800 तरी मुली माझ्याकडनं शिकून गेलेल्या आहेत. आणि त्यातल्या काही मुली अशा आहेत की त्यांनी स्वतःचा व्यवसाय म्हणूनच ते पत्करलाय आणि त्या करतायत. त्यांची सगळी फुलं फॉरेनला सुद्धा जातात. ही मला एक त्यांना शिकवल्याची पावतीच आहे असं मी म्हणते. मला खूप आवड आहे याची. आणि मुलींना शिकवून झाल्यानंतर त्यांच्या हातनं जर ती चांगली कला हे झाली तर मला खूप खूप आनंद होतो. त्याचप्रमाणे मी मतिमंद मुलांच्या शाळेंमध्ये सुद्धा शिकवायला जाते. त्या मुलांच्या हातामध्ये ग्रीप एवढी नसते, पण त्यांना आवडतं असते. त्यांना असं वाटतं की या लोकांना येतं तसं आपल्याला पण आलं पाहिजे. आणि खरोखरी ती मुलं जसं त्यांना जमेल तसं ते करतात. आणि त्यांच्या पाठीवर जर थाप दिली ना तर त्यांना एवढा आनंद होतो की आपल्याला काहीतरी जमलंय असं म्हणून. आणि तो जो आनंद आहे ना, तो जगामध्ये सगळ्यात टॉपचा आनंद आहे असं मी म्हणेन. त्या आनंदासारखा दुसरा आनंद नाही. आणि मी हे जे सगळं करते ते मी जास्ती करून समाजाच्या ह्याच्यासाठी करते. म्हणजे मी जे काय प्रदर्शनं भरवते किंवा क्लासेस घेते त्यातनं मला जे काय पैसे मिळतात ते मी काही संस्थांना देते. त्यातली एक मुख्य संस्था म्हणजे पुण्याच्या कर्वे इन्स्टिट्यूटची. तिथे कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये एक अनाथ मुलींसाठी एक वसतिगृह आहे. तिथे ज्या मुलींना कोणीच नाहीये अशा मुलींना बालपणापासून सगळं शिक्षण दिलं जातं. त्या शिकून झाल्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीनिवडी बघून त्याप्रमाणे त्यांना कोर्सेस देतात. तर वेगवेगळे कोर्सेस असतात. काही शिवणाचं आहे म्हणा, किंवा काही चित्रकला आहे, पेंटिंग्स वगैरे. तर मी तिथे फुलं पण शिकवायला जाते की ज्या मुलींना फुलांची आवड आहे त्या स्वतः त्याच्यावरती व्यवसाय करून पैसे मिळवून आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहतील. तर त्या संस्थेमध्ये मी शिकवायला पण जाते ऑनररी. आणि मी त्यांची एक भाऊबीज म्हणून निधी ते गोळा करतात त्या मुलींसाठी. तर त्या भाऊबीज निधीसाठी मी दरवर्षी मदत करते. नंतर मी जी पार्ल्याला राहते तिथे एक अनाथ मुलांची संस्था आहे. तिथे मतिमंद मुलं, अनाथ नाही मतिमंद मुलं, नंतर आंधळी मुलं आणि बहिरीमुखी मुलं
असे 3 आहेत. तर तिथे मी मतिमंद मुलांच्या शाळेत पण शिकवायला जाते आणि माझा वाढदिवस मी त्यांच्या बरोबर नेहमी साजरा करते. मला त्याच्यात खूप आनंद वाटतो आणि त्या संस्थेला सुद्धा मी मदत करते. अशा प्रकारे मला माझ्या वडिलांकडनं हे बाळकडू मिळालेलं आहे. माझे वडील नेहमी मला म्हणायचे की माणिक, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून मी तो शब्द अगदी माझ्या कानात नेहमी घुमतो आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी असं करावं. आपण जे काय करतो ते समाजासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे असं सगळ्यांना पटलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी ते कार्य करत असते आणि याच्यामध्ये मला अतिशय आनंद मिळतो. माझं जे आयुष्य आहे ते आनंदाने भरलेलं आहे. कारण का तर मी सुंदर सुंदर फुलं करते, त्याच्यामध्ये तो छंद जोपासल्या कारणाने मला अतिशय आनंद मिळतो आणि त्यामुळे मी अतिशय सुखी आहे. आज मी 83 वर्षाची आहे, पण मी अजूनही कार्यरत आहे. मला अजूनही काही नवीन दिसलं की ते करावं असं वाटतं. अशी तुम्ही सगळ्यांनी, मला तरी असं वाटतं की प्रत्येकाने आपल्याकडे जो कुठला छंद असेल तो जोपासावा, की जेणेकरून आपण जेव्हा काय प्रेरणा मिळेल अशी सगळ्यांना. आणि उतार वयामध्ये सुद्धा आपण आपला तर काय कसा वेळ काढायचा असा कधीही प्रश्न पडत नाही मला. मी सतत, मला सगळं आटोपलं की मला आणि रोज एक फूल केल्याशिवाय मला झोप येत नाही, इतका मला तो छंद लागलेला आहे. त्यामुळे अतिशय आनंद मिळतो आपल्याला आणि आपण प्रकृती चांगली राहते. आपल्या मनामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी असते, कधी निगेटिव्हिटी नसते. याच्यासाठी तरी तुम्ही आपला आपला छंद जो असेल तो नेहमी जपावा असं मला तरी वाटतं. मी जी फुलं केली तयार, ती आता गणपतीसाठी म्हणा तर प्राजक्त आहे, नंतर असं जास्वंद आहे, हे डबल जास्वंद आहे, गुलाब आहे. हा आता गुलाब आहे तो आपल्याला आपल्या मैत्रिणीचा किंवा मित्राचा काय वाढदिवस असेल, पटकन एखादं गुलाबाचं फुल द्यायला खूप छान वाटतं. तसंच वेगवेगळी सलावूडची फुलं आहेत. ही ऍस्टरचं फुल आहे, किती अगदी खरं आहे असं आत्ता तोडून आणलंय असं वाटतं. त्यानंतर हे कमळाचं फुल आहे. आता गणपतीसाठी कमळाचं फुल तुम्ही बाहेरनं विकत आणलं ताजं फुल तर 2 दिवसांनी तुम्हाला फेकून द्यायला लागतं, पण हे मात्र अगदी वर्षानुवर्ष टिकतं. या फुलांवरती ना, या कागदावर धूळ स्टिक होत नाही, नुसती फुंकर मारली तरी निघून जाते आणि हे अशी वर्षानुवर्ष अशीच्या अशीच टिकतात. त्यामुळे ती फुलं आपल्या घरी असणं मला तरी छान वाटेल. अशी किती प्रकारची फुलं अशी मी बरीच केली आहेत. हे निशिगंध आहे, हे ट्युलिप आहे, नंतर हे असे छोटे गुलाब आहेत बघा. असे आपण हे छोटे छोटे गुलाब हे असे आपण वाढदिवसाला म्हणा काही देता येतात. त्याचप्रमाणे मी अशी एक आरास केली आहे गणपतीसाठी, महिरप केली आहे. तर ते महिरप गणपती झाल्यानंतर त्या महिरपीची जी फुलं आहेत ती आपण सेपरेट सेपरेट काढून नंतर ती आपल्याला काही कशासाठी उपयोगी येईल. एखादा बर्थडे आहे, त्यांना जर फुलांची परडी करून द्यायची असतील तर ती फुलं त्याला उपयोगी येतील, किंवा वाढदिवस आहे, ताटाभोवती सजावट करायची आहे तरी त्याचा उपयोग होईल आणि ती फुलं तशी सुद्धा आपल्याला नंतर वापरता येतील. आपण जर खरी घेतली तर ते फेकूनच द्यायला लागतात, पण ही वर्षानुवर्ष आपल्याला कशाला कशाला तरी वापरता येतात. त्यानंतर मी असे छोटे छोटे बुके सुद्धा तयार करते की जे वाढदिवसाला देता येतात. आणि मग हे जे आहेत ते आपल्याला देण्यामध्ये करण्यामध्ये जो आनंद मिळतो तो विकत घेऊन काय मिळणार आहे. खरी फुलं विकत घेऊन ती हे करायची त्यापेक्षा. त्यानंतर मी पेपर क्विलिंग पण करते. तर हे गणपती केलेत पेपर क्विलिंगचे आणि हे आहे फ्रीज मॅग्नेट आहे. हा, याला मॅग्नेट लावलंय तर ते फ्रीजला लावता येतं. असं
याची 150 रुपये किंमत आहे एका गणपतीची. आणि आपल्याकडे जे फुलं आहेत हा, तर आता एक गुलाब घेतला तर हा 60 रुपयाला एक गुलाब आहे. हे कसं आहे, हे 30 रुपयाला एक आहे. त्यानंतर हे पण 30 रुपयाला आहे. ऍस्टरचं फुल आहे. हे ट्युलिप आहे, ते पण 30 रुपयाचं आहे. हे पण गुलाब छोटासा आहे, हा पण 30 रुपयाचा आहे. अशी वेगवेगळी आता हे आहे ते 60 रुपयाला एक आहे. ब्रह्मकमळ आहे. अगदी वाटतं की नाही खरं, म्हणजे आत्ता तोडून आणलंय असं वाटतं. हे ब्रह्मकमळ आहे. त्याच्यानंतर हे असं वॉल हँगिंग आहे. हे तुम्हाला वॉल हँगिंग आहे, ते तुम्हाला एखादे बर्थडे जर गिफ्ट द्यायचं असेल तर याच्या खाली तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी मेसेज वगैरे लिहून असं तुम्ही देऊ शकता. याची किंमत आहे 120 रुपये. त्याच्यानंतर ही जी सगळी फुलं आहेत ना, ती मी प्रत्यक्ष फुल समोर ठेवून तशी तयार करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यासाठी हा डुप्लेक्स पेपर वापरलाय मी. ओके. आणि हा पेपर आहे ना, त्याच्यावरती धूळ स्टिक होत नाही. फुंकर मारली तर निघून जाते. त्यामुळे ही वर्षानुवर्ष अशी टिकतात. आणि ही अशी फुलं घेतली समजा आणि त्याला जर आपण खळी नेच्याची वगैरे अशी पानं लावली ना, तर आणखी जास्त त्याला ग्रेस होतं, खरी वाटतात आपली फुलं. म्हणजे कागद असून सुद्धा खरी वाटतात. असं. किती वेळ लागतो साधारण एक फुल बनवण्यासाठी? साधारण म्हणजे मी शिकवते तेव्हा एक फुल शिकायला साधारण 1 दिवस तरी लागतो. पण मोठी जर दांडी असेल, समजा लिलीची दांडी आहे, त्याला 2 फुलं आहेत, कळ्या आहेत आणि त्याला वेळ लागतो, त्याला 2 दिवस लागतात. पण एका दिवसात साधारण एक छोटं फुल असलं तर एका दिवसात एक फुल शिकवून होतं. आणि असे बऱ्याच मुली माझ्याकडे शिकायला येतात. तुम्ही कुठे शिकवता? मी विलेपार्लेला राहते, माझ्या घरीच असतो माझा क्लास. अच्छा. हा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.